नमस्कार, सुस्वागतम. आपणा सर्वांना येणाऱ्या दिवाळसणासाठी संजीवनी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. मंडळी, कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या संकट काळात बऱ्याच गोष्टी मोडीत निघाल्या तर काही नव्याने उदयास आल्या. मोबाईलपासून मुलांना लांब ठेवणारी पालक मंडळी आता मुलांच्या हातात मोबाईल देऊ लागली. अशा या ऑनलाईनच्या काळात यावर्षीची संजीवनी व्याख्यानमाला तसेच विद्यार्थी मार्गदर्शनाचे कार्यक्रम ऑनलाईन संपन्न झाले. यावर्षीचा आकाशकंदील कार्यशाळा हा उपक्रम त्याच धर्तीवर आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थी मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करीत असताना मुलांच्या इतर आवडीनिवडीचा विचार करून परिवाराने आकाशकंदील कार्यशाळा, रांगोळी कार्यशाळा, पतंग महोत्सव तसेच एअरो मॉडेलिंग शो अशा नवनवीन उपक्रमाचे आयोजन केले. यावर्षीची कार्यशाळा थोडी वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेत कंदिलासाठी लागणारे साहित्य 4 दिवस आधीच आपणापर्यंत पोहोचते केले आहे. त्यामध्ये पारंपरिक आकाश कंदील बनवण्यासाठी दिलेल्या बांबूच्या काड्यांची बांधणी आपण केलीच असेल. या विषयातील तज्ज्ञ श्रीयुत प्रसन्न घैसास सर थोड्याच वेळात या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. घैसास सरांचे मार्गदर्शन करून झाल्यानंतर काही मॉडेलच्या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ प्रक्षेपित केले जातील. त्याचाही आपणास उपयोग व्हावा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईबाबांची, भाऊ बहिणीची मदत या कामात घेऊ शकता. घरातील ज्येष्ठांनी आपल्या पाल्याच्या कौशल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले तर छानच होईल. आपणास दिलेल्या साहित्यामध्ये गोंद, कात्री, पेन्सिल, पट्टी इत्यादी वस्तू अंतर्भूत नाहीत. त्या वस्तू प्रत्येकाने स्वतःकडे वापरायच्या आहेत. काही मॉडेल आपणाकडे दिली आहेत. त्या व्यतिरिक्त स्वतःचे कौशल्य वापरून काही नवीन निर्मिती आपणाकडून अपेक्षित आहे. त्यासाठी लागणारे अतिरिक्त कार्ड पेपर मागणी केल्यास पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता श्री घैसास सर आपणास संबोधित करतील. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. संजीवनी परिवारातर्फे प्रत्येक दिवाळीला विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात. यावर्षी आकाशकंदील बनवणे प्रशिक्षण असा वर्ग आणि अशा पद्धतीचं कार्य संजीवनी परिवार आपल्यासमोर घेऊन येते. दिवाळी तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे तमाकडून प्रकाशाकडे वाटचाल. दिवाळी हा प्रकाशाचा सण. ह्या दिवाळी सणामध्ये आणि या ऋतूमध्ये धनधान्यांची उधळण असते. आनंदाला तर परिसीमा नसते. अशा ह्या आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे हा दिवाळी नावाचा उत्सव आपण साजरा करत असतो. दिवाळीला खूप मोठा इतिहास आहे आणि विशेषतः त्यात आपण जे आकाशकंदील लावतो ह्या आकाशकंदिलाला खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास थेट रामराजांपर्यंत म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुग ह्यांच्या मधल्या काळामध्ये रामराजांचा राज्याभिषेक झाला होता. या राज्याभिषेकाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आकाशामध्ये आकाशकंदील उजळले होते. आता त्या काळचे आकाशकंदील कसे होते तर त्या काळचे आकाशकंदील मडक्यासारखी किंवा मडके वजा असं आपण त्याला म्हणता येईल. म्हणजे एक मडक्यासारखा आकार घेऊन त्याला विविध ठिकाणी समांतर अशी छिद्र पाडली गेली. त्यानंतर त्या मडके स्वरूप आकाराच्या मध्ये साजूक तुपाचा दिवा लावला गेला. आता हा साजूक तुपाचा दिवा का तर हवेमध्ये एक इथर नावाचा वायू असतो. हा इथर नावाचा वायू साजूक तुपामुळे अधिकाधिक उत्सर्जित होत असतो. आता हा वायू नेमकं काय कार्य करतो तर आपली आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रेरणा ही वाढवण्याचं काम हा इथर नावाचा वायू करत असतो. तर नुसतं धार्मिक किंवा ऐतिहासिक असं आकाशकंदिलांना कारण नसून त्यामागे एक वैज्ञानिक असं कारण सुद्धा आहे. तर आकाशकंदील प्रशिक्षण शिबिर असा जरी हेतू असला
तरी ह्या प्रशिक्षणातून नेमकं काय काय साधलं जाईल, तर अनेक प्रकारचे विषय ह्या प्रशिक्षणामधून साधले जाऊ शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंतस्थ प्रेरणा ज्या निर्मितीक्षम असतात, विविध प्रकारचे कलागुण हे विविध क्षेत्रामध्ये विविध माध्यमातून प्रगट होत असतात. जसे चित्रकला, शिल्पकला, धातुकला, नाट्य, नृत्य, लेखन असे विविध प्रकारचे पैलू कलेतून विविध माध्यमातून व्यक्त होत असतात. आकाशकंदील प्रशिक्षण शिबिरातून नेमकं असं काय साधलं होईल की जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन विविध क्षेत्रांमध्ये ह्या प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. जसं कुठलीही गोष्ट निर्माण करायची म्हटलं तर त्यात विशिष्ट गोष्टींचा, विशिष्ट गुणवत्तांचा उपयोग होत असतो. जसं की सर्वप्रथम सुचणे, जे सुचलं आहे ते विशिष्ट माध्यमांमध्ये आपल्याला कसं निर्माण करता येईल त्यासाठी तर्क करणे, विचार करणे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सौंदर्यात्मक असा विचार घडवून त्याचा मग आविष्कार होणे. असं प्राथमिक ज्ञान आकाशकंदील बनवण्याच्या प्रशिक्षणातून ह्या विद्यार्थ्यांचं होणार आहे. जेव्हा तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये कार्य करायला जाल तर ह्या चिंतन मनन करण्याच्या वृत्तीचा तिथे तुम्हाला फायदा होईल. तुम्ही ज्या दृश्याकडे बघत आहात त्या दृश्याचं आकलन वेगवेगळ्या मुद्द्यातून तुम्हाला करण्यासाठी जे निरीक्षण लागतं त्या निरीक्षणाची घडण आकाशकंदील बनवणे किंवा तत्सम अशा उपक्रमातून होऊ शकते. तुम्ही जर आर्किटेक्चरला जाल तर एखाद्या गोष्टीची उभारणी नक्की कशी घडत असते, त्या उभारणी घडण्यामध्ये तांत्रिक किंवा विज्ञाननिष्ठ बाबींचा, मुख्य करून गुरुत्वाकर्षणाचा आणि भौमितिक रचनांचा वापर कसा घडतो ह्याचा अभ्यास होईल. जर तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन अशा संदर्भामध्ये जर कार्य करायचं ठरवलं असेल तर नेमकी कोणती वस्तू निर्माण करायची, ती कोणत्या माध्यमात करायची, तिचं आकारमान, तिचं वस्तुमान, तिचं दिसणं आणि ती वस्तू नेमकी कुठल्या प्रयोजनासाठी बनत आहे, तिचं प्रयोजन, अशा अनेक बाबी तुम्हाला विचार करावा लागेल आणि अशा विचारांची वृत्ती वाढावी म्हणून हा आकाशकंदील बनवण्याचं प्रशिक्षण वर्ग तुम्हाला कामी येईल. तर अशा प्रकारे संजीवनी परिवार जे विविध उपक्रम राबवत आहे त्याचा लोक उपयोगी असा प्रचार प्रसार व्हायला हवा. आपण सर्वांनी त्यांना अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करायला हवं.
तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं की सरस्वती आणि लक्ष्मी देवी यांच्या प्रतिमांचा संगम करून मी आत्ता इथे हे चित्र निर्माण केलेलं आहे. तर वैभव आणि ज्ञान हे जर एकत्र आलं तर माणसाची खूप छान प्रगती होते. ह्या प्रगतीसाठी मी देवतेकडे मागणं मागतो आणि पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त सर्व प्रशिक्षणार्थींना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि संजीवनी परिवाराच्या सर्व सदस्यांना, अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. असे पणती आकाशकंदील करण्यासाठी लागणारे साहित्य. दिवा आकाशकंदील करण्यासाठी लागणारे साहित्य: पताक पेपर, पट्टी, पेन्सिल, दोरा, स्टॅपल, कातर, पंच मशीन, स्केच पेन आणि त्याचे दोन्ही पॅटर्न, आणि त्यानंतर त्यासाठी लागणारे कार्ड पेपर 2 प्रकार. या अशा ट्रँगल आपल्याला 15 बनवायचे आहेत. तर ते आखायचे कसे आणि कापायचे कशी हे आपण आता बघूया. आकाशकंदील आपण स्वतः बनवलं आणि ते जर टांगलं तर त्याचा आनंद खूप आहे. हा बघा, आता असा आपला आखून झालेला आहे. त्याला आता आपण कात्रीने कापूया. आता आपण ते कापतोय. अशा प्रकारे आपल्याला 15 गोल कापून घ्यायचे आहेत आणि पॅटर्नवरती जे घडे दिलेले आहेत तसे ह्यांना घड्या घालायच्या आहेत. पणती आकाशकंदीलचा हा जो वरचा भाग आहे त्याच्यात आपण 5 पाकळ्या कापणार आहोत. त्या कशा कापायच्या आपण बघूया. आखल्यानंतर ही पाकळी अशी दिसेल. अशा आता आपल्याला 5 पाकळ्या आखून त्या कापायच्या आहेत. आपण ज्या 15 पाकळ्या कापलेल्या आहेत गोल, त्या आपण घडी घातलेली आहे. आता ती घडी जोडताना अशी तंतोतंत जुळवायची आणि मग त्याला खालच्या बाजूने स्टॅपल करायचं. आता आपण स्टॅपल करूया. असे 5 भाग आपल्याला स्टॅपल करायचे आहेत खालच्या बाजूचे. अशा प्रकारे हा खालचा पंचकोन आपला स्टॅपल करून झालेला आहे. आता आपण वरच्या पाकळ्या जोडूया. या पाकळ्या जोडताना ही जी धार आहे ही तंतोतंत जुळवायची घड्या घालून आणि मग इथे खालच्या बाजूने 3 स्टॅपल करायचे. 3 ठिकाणी स्टॅपल करा. सेंटरला, पुढच्या एका टोकाला आणि मागच्या टोकाला. अशा 5ही पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. त्या 5ही पाकळ्या आपण जोडलेल्या आहेत आणि त्याला वरच्या बाजूला आपण दोरीसुद्धा बांधलेली आहे. आता आपण हे वर टांगून घेऊया, म्हणजे खालच्या बाजूला आपण जेव्हा त्रिकोण जोडणार ते जोडताना आपल्याला सोपं होईल. आता आपण त्याला हे खालच्या बाजूने त्रिकोण जोडतोय. अशा प्रकारे आपण त्यांना खालच्या बाजूला हे त्रिकोण जोडलेले आहेत. हे उलटपालट जोडायचे. हा ट्रायंगल इकडे जुळवला, हा इकडे जुळवायचा आणि त्याच्या अपोजिट हा खालचा दुसरा ट्रायंगल उलट लावायचा, म्हणजे आपला तो हा खालचा भाग तयार होईल. आता ह्याला आपण खालच्या बाजूनी आपण जो पंचकोन केलाय तो जोडूया. आता आपण या आकाशकंदीलला खालच्या बाजूने झिरमिळ्या जोडत आहोत.
आता आपल्या झिरमिळ्या जोडून झालेल्या आहेत. हा आकाशकंदील आपला पूर्णपणे तयार आहे. अशा प्रकारे हा आकाशकंदील आपण वर दोरी बांधून त्यामध्ये बल्ब सोडून आपल्या अंगणात टांगूया. हा टांगण्यापूर्वी आपण त्याला झालर, गोंडे किंवा आपल्या माळा यातले मणी वगैरे लावून अजून सुशोभन करू शकतात. चौकोनी आकाशकंदील करण्यासाठी लागणारे साहित्य: पताक पेपर, कार्ड पेपर 2, कैची, कातर, गोंद, पेन्सिल, पट्टी, स्टॅपल, ब्लेड, पट्ट्या, पंच, दोरा. चौकोनी आकाशकंदील करण्यासाठी तुम्हाला 2 डाय दिलेले आहेत. त्यातली ही एक डाय जी आहे याची आपल्याला 2 पीस कापायचे आहेत. ते आता पहिले आपण आखून घ्या आणि मग ते कापा. साधारणपणे आपण जेव्हा आखतो आणि कापतो तेव्हा ते आपल्याला दिलेल्या डायप्रमाणेच यावेत, म्हणजे मग ते असेंबल करताना किंवा जोडताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. आखेची ओके. आता ही आपण आखून झाल्यानंतर अशा 2 आखून झाल्यानंतर त्या कापायच्या आहेत. तुम्हाला जी दुसरी डाय दिलेली आहे उभी, ती अशी मांडून घ्या काटकोन्यामध्ये आणि तीही कापा. पहिल्यांदा आखा आणि त्यावर हुकूमच कापा. गुड गुड. अशा प्रकारे पूर्ण डायची आखणी करून घ्या. म्हणजे कापलेला भाग तुमचा हा असा तयार होईल. अशी 4 भाग कापले की त्यामध्येच तुम्हाला जी आतमध्ये डिझाईन दिलेली आहे तीही कापून घ्या. या डिझाईनचं महत्त्व एवढं आहे की जर आपण ही अशी फोल्ड केली तर तेवढी त्या कागदाला स्ट्रेंथ येते आणि कागद चांगल्या प्रकारे उभा राहतो. ही जी पहिली आपली चौकोनी खालची गोल कापलेली डाय जी आहे तिला आपण 4 खाचा दिलेल्या आहेत. त्या खाचांमध्ये वरचा भाग आपण त्याची जी खालची पट्टी आहे ती त्यामध्ये अशी घुसवायची. त्याला फोल्ड करा आणि त्याला स्टॅपल करा. खालील गोल चौकोन स्टॅपल करण्यापूर्वी आपण ह्या आकाशकंदीलला आतल्या बाजूने पताक पेपर लावणार आहोत. तर आपण त्याचा तुकडा कापून असा लावा. म्हणजे तो तुम्हाला आता हे बाजू दिसेल आणि हे जे आपण फोल्ड केलेले आहेत हे बाहेरच्या बाजूने येतील. अशा प्रकारे 4 पीस आपण एकमेकाला स्टॅपल करायचे आहेत. आपले 4 पीस जोडून झालेले आहेत ते असे दिसणार. त्यानंतर याला आपण आता वरचा भाग जोडत आहोत. खालचा आणि वरचा भाग दिसण्यासाठी सारखेच आहेत. वरचा भाग आपण कापलेला आहे, त्याला आपण पंच करून दोऱ्याही बांधलेल्या आहेत आणि तो आता आपण जोडतोय. वरचा भाग जोडताना आपण ज्या खाचा बनवलेल्या आहेत त्याच्यात वरची पट्टी जी आहे ती त्यात अशी ओवून घुसवून त्यानंतर तिला फोल्ड करा आणि स्टॅपल करा. अशा प्रकारे आपला हा वरचा भाग जोडण्यात आलेला आहे. आणि आता आपण ह्याला टांगून घेऊया म्हणजे त्याला खालच्या बाजूने आपल्याला रिबन लावता येतील. खालच्या बाजूने आपण हे कट घेतलेले आहेत आणि ते वाकवलेले आहेत आपल्या दिशेने असे हे. आता ह्याला आपण झिरमिळ्या लावूया आतल्या बाजूनी आणि मग ह्याला आपण सोनेरी पट्टी लावणार आहोत ह्या भागाला. अशा प्रकारे ह्याला आपल्या आता हा सोनेरी कागदही लावून झालेला आहे आणि हा आपला चौकोनी आकाशकंदील जो आहे हा तयार झालेला आहे. ह्याच्या वरच्या भागातून आपण ह्याच्यामध्ये बल्ब आणि वायर आणि बल्ब सोडायचा आहे.
घुमट आकाशकंदील यासाठी लागणारे साहित्य आहेत पतक पेपर, कार्ड पेपर, पट्ट्या, गोंद, मार्कर पेन, दोरा, पट्टी, पंच मशीन, कातर, पेन्सिल आणि स्टॅपल. घुमट आकाशकंदीलसाठी आपल्याला जो हाफ राऊंडचा एक पॅटर्न दिलेला आहे, जी डाय दिलेली आहे, तिचे 4 पीस कापायचे आहेत. ते पहिल्यांदा त्याची आखणी करून घ्या. ओके, अशा प्रकारे 4 पीस आखून कापून घ्या. आपण कापला की हा पीस असा होईल. त्यानंतर त्याच्या ज्या बाजूनी आपण पट्ट्या कापलेल्या आहेत तिथे फोल्ड करून त्या कापायच्या आहेत तेवढ्या. आपण त्याला जे आहे तिथे घडी केलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हे अशा पट्ट्या कापायच्या आहेत. हे कापून झालेले 4 पीस असे आहेत. त्यांना आपण जे ठिकाणी जिथे मार्क केलेले आहेत त्या ठिकाणी घडी घालायची आहे. बाजूचे जे कर्व कापलेले आहेत त्यांनाही घडी घालायची आहे. आणि यामध्ये आपल्याला एक जी दिलेली डिझाईन आहे किंवा तुमच्या मनाप्रमाणे की तुमच्या मर्जीप्रमाणे त्यावरती डिझाईन कापायची आहे. अशी आपण डिझाईन तुम्हाला दिलेली आहे, पण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे डिझाईन कापू शकता. आपण जी डिझाईन कापलेली आहे त्याला आपण आता पतक पेपर लावत आहोत. त्या साईजचा पतक पेपर कापा आणि तो अशा प्रकारे त्याला चिकटवून घ्या. आता आपण 4ही पीस जे आहेत हाफ राऊंडचे ते आपण एकमेकाला जोडत आहोत. ह्याच्यामध्ये थोडं स्किल वापरायचं आहे. जोडताना पूर्ण सर्कलमध्ये ते लागलं पाहिजे. याला किमान 4-4 ठिकाणी स्टॅपल करा. 4 ते 5 स्टॅपल करा म्हणजे तो गोल राहील. ह्याचा जो खालचा वरचा भाग आहे तोही व्यवस्थित जोडून घ्या. आता त्याला आपण वरच्या भागातून दोऱ्या बांधत आहोत. दोऱ्या बांधून हा भाग टांगल्यामुळे खालचा भाग जोडणं त्याला आपल्याला सोपं जाणार आहे. अशा प्रकारे 4 पीस तुम्हाला रेडी मिळालेले आहेत. तर ते एकमेकाला जोडायचे आहेत. ते जोडत कसे जोडायचे ते आता बघूया. ह्याचे जे घड्या आहेत त्या घड्या व्यवस्थित घालायच्या आहेत आणि साईड तंतोतंत जुळवून मगच त्या स्टॅपल करायचे आहे. हां, अशा प्रकारे हा स्टॅपल झाल्यानंतर हा तयार होईल. आता आपण ही 4ही पीस त्याला जोडणार आहोत. खालचे पीस जे जोडायचे आहेत ते जोडून झाल्यानंतर हे असे दिसणार आहे. आता आपण वरचा पीस टांगलेला आहे त्याला हा आता जोडण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. आता आपण हा वरचा पीस त्याला जोडूया. आता आपण खालचा भाग जोडत आहोत. त्याला खालचा भाग जोडताना थोडी काळजी घ्या स्टॅपल करताना. अशा प्रकारे आपला हा खालचा भाग जोडून झालेला आहे. आता आपण ह्याला हा जो भाग आहे इथे झालर लावणार आहोत. ती आता कशी जोडायची बघूया. झालर लावताना एका साईडने किमान 4 वेळा स्टॅपल झालं पाहिजे. हां, म्हणजे ती झालर त्याला व्यवस्थित तंतोतंत गोल राहील. हा जो आकाशकंदीलचा बाहेरचा भाग आहे तिथे आपण सोनेरी पट्टी लावण्यासाठी ती बारीक एक कापायची आहे. ती बघा. हां, तिला गोल्डन साईड बाहेरच्या बाजूने घेऊन कट मारा. छोटे छोटे, पूर्ण कट मारू नका, छोटे छोटे कट घ्या. हां, म्हणजे ती फोल्ड व्हायला सोपं जाईल. नका अशा प्रकारे गोल्डन पट्ट्या, झालर आणि खालच्या पट्ट्या लावून आपलं हे गोल गुंबज आकाशकंदील तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये वरच्या भागातून आपण बल्ब सोडायचा आहे. हे जे झरोके आहेत ते, त्यानंतर हा जो झरोका आहे ह्यामधून जेव्हा
ह्याचा उजेड बाहेर पडेल, त्यामुळे ही झालरही खूप चांगल्या प्रकारे चमकून दिसेल आणि आपला आकाशकंदील खूप उठावदार दिसेल. संजीवनी आकाशकंदील करण्यासाठी लागणारे साहित्य: पतंग पेपर, पट्टी, मार्कर पेन, झालर, गोंद, कातर, दोरा, पंच मशीन आणि पट्ट्या. संजीवनी आकाशकंदील करण्यासाठी तुम्हाला या अशा 4 तयार डाय मिळणार आहेत आणि ह्या अशा 4 पीस तुम्हाला तयार मिळणार आहेत. असे 4ही पीस एकमेकाला जोडायचे आहेत आणि त्याच्या खाली हे पुन्हा 4 पीस जोडायचे आहेत. हे आता आपण प्रत्यक्ष बघूया. हे संजीवनी आकाशकंदील नवीन आपले जे करते आपण नवीन सहभागी झालेले जे नवीन मुलं आहेत त्यांना हे सहज जमावं यासाठी आपण रेडीमेड त्यांना दिलेले आहेत. ह्याची अशी 4 पीस आहेत जे आपण एकमेकाला जोडत आहोत. हे पीसी जोडताना आपण त्याचे जे धारा आहेत ते तंतोतंत एकमेकाला जुळवायचे आहेत. त्यानंतरच खालच्या बाजूने त्याला आपण स्टॅपल करायचं आहे. चारी पीस स्टॅपल झाल्यानंतर असे दिसतील. आता आपण उरलेले 4 पीस स्टॅपल करूया. हा जो रेडी पीस आहे तयार आहे त्याला फोल्ड आहेत ते फोल्ड बाहेरच्या बाजूने करून घ्या. असे खालचं फोल्ड बाहेर करा. बाहेर 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 बाहेर. ओके, असे आपले 4 पीस तयार आहेत. आता हे आता आपण एकमेकाला जोडणार आहोत. याला 3 स्टॅपल घ्या उभी अशी, म्हणजे मग तो पूर्ण स्वतःच्या ताकदीने उभा राहील. हा आकाशकंदील जो आहे हा लहान गटातील मुलांसाठी आहे. त्यांच्याकडून चांगला आकाशकंदील सुबक घडावा, त्यांना आनंद मिळावा आणि त्यांना थोडा सराव व्हावा ह्यासाठी आपण हे रेडी पीस त्यांना दिलेले आहेत. त्यातल्या काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत की जसं झालर लावायची आहे, रिबन कापून लावायचे आहे. आता वरचा हा पीस आपला स्टॅपल झालेला आहे, त्याला आपण दोऱ्यात बांधतोय. आता या वरच्या भागाला आपण दोरी बांधली म्हणजे हा वरचा भाग टांगून घ्या आपल्या उंचीला पोहोचेल इतक्या उंचीवर, म्हणजे खालचा भाग त्याला जोडताना आपल्याला सहज सोपा जाणार आहे. वरचा भाग असा आपण टांगून ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्याला जो खालचा भाग त्याला जोडायचा आहे तो जोडताना आधार मिळणार आहे. आता आपण त्याला खालचा भाग जोडत आहोत, स्टॅपल करत आहोत. त्याला दोन्ही बाजूला पट्ट्या काढलेल्या आहेत. ह्या ज्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्या एकमेकाला धरायच्या आहेत आणि स्टॅपल करायचं आहे. खालच्या भागात जो पट्ट्या लावण्यासाठी आपण उभा पट्टा घेतलेला आहे तोही स्टॅपलनी त्याला स्टॅपल करून घ्या. या आकाशकंदीलला जोडण्यासाठी तुम्हाला झालर पण देण्यात आलेली आहे. ती झालर पण आपण स्टॅपल करा त्याला.
अशा प्रकारे याला आपली झालर लावून झालेली आहे. आता आपण याला खाली पट्ट्या लावूया. अशा प्रकारे याला आता खालून पट्ट्या जोडा. एका बाजूने किमान 4 पट्ट्या जोडण्यात याव्यात, म्हणजे मग आपल्याला 4 चोक 16 पट्ट्या लागतील. पट्ट्या लावून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण खालचा भाग जो आहे त्याला सोनेरी पट्टी जी तुम्हाला दिलेली आहे त्याबरोबर, सोनेरी असेल, लाल असेल किंवा निळी असेल, ती त्या भागात जोडा. म्हणजे तुमचा आकाशकंदील जो आहे तो अधिक सुशोभित होईल. अशा प्रकारे आकाशकंदीलला ही सोनेरी पट्टी लावून झालेली आहे. आणि हा आपला संजीवनी आकाशकंदील पूर्ण झालेला आहे. आता या आकाशकंदील या वरच्या भागातून आपण बल्ब आणि वायरनी बल्ब सोडणार आहोत. तो इथपर्यंत येईल. ह्या ज्या खालच्या ज्या खिडक्या आहेत, ह्या खिडक्यांमधून जेव्हा उजेड चारी बाजूने पसरेल रात्री, तेव्हा तो खूपच सुंदर दिसेल. पंचकोनी आकाशकंदील करण्यासाठी आपल्याला देण्यात आलेलं साहित्य खालीलप्रमाणे लागणार आहे. कार्ड पेपर 2, पताक पेपर, कातर, पेन्सिल, पट्टी, गोंद, दोरा, स्टॅपल आणि पंच मशीन. पंचकोनी आकाशकंदील करण्यासाठी तुम्हाला 2 कार्ड पेपर देण्यात आलेले आहेत. तसेच 2 डाय देण्यात आलेले आहेत. त्यातील गोल सर्कलवाली डाय जी आहे ती घ्या आणि त्याचे 6 पीस तयार करा. कापून झालेलं सर्कल तुमचं आता हातात धरलंय ना, तसं असेल. त्यानंतर त्याला आपण अगोदर दिलेल्या जागेवरती घड्या घाला. आपण घड्या घातलेल्याच आहेत त्या पुन्हा घाला. म्हणजे असा हा पंचकोन तयार होईल. हा घडी घातलेला पंचकोन असा तयार होईल. त्याला आपण जे सर्कल कापले आहेत त्यावरती तंतोतंत ठेवून सर्व बाजूंनी बघून त्याला पेन्सिलने मार्क करा. 5ही बाजू सर्व कोपरे आले पाहिजे त्याचे. असे 6 वेळा तुम्हाला करायचे आहे. 6 सर्कल तुम्हाला घडी घालायची आहेत. 5 पंचकोन कापून झाल्यानंतर पंचकोन कापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन काढायची आहे. तर ही एक पॅटर्न तुम्हाला दाखवला, पण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स काढू शकतात. हा एक पॅटर्न आपण धरलेला आहे. ओके. 6वा पीस जो आहे तो आपण आता त्याच्यामध्ये आपण गोल कापायचा आहे आणि त्याला पट्ट्या लावण्यासाठी हा खालून लावायचा आहे. त्यामुळे त्याला मध्ये अशा कट मारा. हां कट मारल्यानंतर त्याला खालच्या बाजूनी, म्हणजे आपण ज्या फोल्ड केलंय त्याच्या अपोजिट साईडने त्याला फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर हा जो पीस आहे हा असा दिसेल. तुम्हाला 2 पॅटर्न दिले. त्यापैकी हा जो दुसरा जो आहे पंचकोन तो आता आपण कापतोय. त्यासाठी दुसरा कार्ड पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर आता कसे आखायचे बघा. हा एक आखून झाल्यानंतर दुसरा त्याची अपोजिट मांडणी करा त्याची. म्हणजे ह्याचं टोक खालच्या बाजूने घ्या आणि त्याला पुन्हा कापा. आखा पहिले.
यानंतर पुन्हा एकदा त्या पीसचं टोक जे आहे ते वरच्या बाजूला घ्या आणि पुन्हा आखा. म्हणजे एका कागदामध्ये एका साईडमधून तुमचे 3 पीस तयार होतील. आपण आखलेले जे 5 पीस आहेत ते असे दिसतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जो मास्टर पीस दिला आहे त्याला घडी घालून घ्या. घडी घालून घ्या आणि त्याला आपण जे उरलेले 5 पीस आहेत त्याच्यावरती कापण्यासाठी त्याला मांडणी करा. आणि साईडने फोल्ड करून घ्या. हां, सावकाश, परफेक्ट फोल्ड आला पाहिजे तो. थोडंसं हळूहळू काम करा. हे फोल्ड केल्यानंतर हे 5 पीस असे दिसतील. त्यावरती आता आपल्याला डिझायनिंग करायचं आहे. आम्ही अगोदरच एक डिझाईन कापून ठेवलेला आहे. आपण ह्या प्रकारची किंवा तुमच्या आवडीची डिझाईन त्या कागदावर कापू शकतात. हे आपण असं 5 प्रकार हे पीस कापले, त्यानंतर ते एकमेकाला जोडायचे आहेत. आपण जे 6 पंचकोन कापलेले आहेत त्यामध्ये ज्याला मध्ये आपण पूर्ण सर्कल कापलेला आहे आणि फोल्ड केलेला आहे तो पीस पहिल्यांदा घ्या तुम्ही हातात. त्याला जेथे ठिकाणी घडी आहे त्याच ठिकाणी आपला दुसरा घडी असलेला पीस जोडा. जोडताना काळजी घ्या दोन्ही त्याचे सांधे जे आहेत त्याची जी टोकं आहेत ती एकमेकाला अशी मॅच झाली पाहिजेत. त्यानंतर खालच्या बाजूने त्याला स्टॅपल करा. पाची पंचकोन जडल्यानंतर तुम्हाला एक असं सुंदरसा आकार त्याचा तयार दिसेल. ह्याला आपल्याला पुन्हा एकदा जोडायचं आहे, स्टॅपल करायचं आहे साईडमधून. हां, येस. हां, आता तिथे ह्या साईडने स्टॅपल करा. 2 स्टॅपल मारायचे आहेत. पाचपी पंचकोन जोडल्यानंतर एक कमळाकृती आकार तयार होईल आपल्याला एक. हा असा. ह्याला आपल्याला आता वरचा भाग जोडायचा आहे. हा त्याचा आकाशकंदीलचा खालचा भाग आहे. आता आपण वरचा भाग कसा तयार करायचा ते बघूया. वरचा भाग कापण्यासाठी तुम्हाला जो डिझाईनचा आपण पॅटर्न दिला आहे किंवा तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन जरी केली तर त्यावरती तुम्हाला जो पतंग पेपर देण्यात आलेला आहे त्याचा तुकडा कापून, म्हणजे ह्या साईजने ह्या जो पंचकोन आहे ह्या साईजमध्ये कापून तो त्याला ह्या बाजूने लावायचा आणि त्याची अपोजिट साईड ही असेल आणि हे त्याचं बाहेरची बाजू असेल. अशा प्रकारे ते 5 पीस तुमचे तयार होतील. ते 5 पीस तयार झाल्यानंतर ते जोडायचे आहे. हे 5 पीस जोडताना आपण 2-2, 3-3 स्टॅपल त्याला करायचे आहेत. उभ्या साईडला किमान 3 स्टॅपल पाहिजेत. 3 ठिकाणी स्टॅपल केल्यानंतर अशा प्रकारे 5ही पीस आपण जोडणार आहोत. 3-3 स्टॅपल करा एका साईडवरून, म्हणजे तो चांगला स्ट्रॉंग राहील, घट्ट राहील. तो कोणत्याही बाजूनी लूज राहणार नाही. त्यामुळे तो उभा एकदम राहण्यासाठी त्याची मदत होईल त्याला. सर्व बाजूने स्टॅपल केल्यानंतर हा पीस असा दिसणार आहे. त्याला आता आपण एक वर टांगून घेऊया, म्हणजे खालचा पीस त्याला जोडणं आपल्याला सोयीस्कर होईल. त्यासाठी त्याला वरच्या बाजूला पंच करून घ्या आणि त्यामध्ये दोरा ओवून घ्या आणि त्याची पूर्ण गाठ वर बांधून घ्या. आता आपण त्याला दोरा बांधलेला आहे आणि पंच करून दोरा बांधलेला आहे. त्याची गाठी बांधलेली आहे. हा आता वरचा भाग आपण टांगलेला आहे. त्याला आता खालचा भाग कसा जोडायचा बघा. हे जे पंचकोनाचे कोपरा आहे तो इथे मॅच करायचा.
हा आणि तिथे महत्त्वाचं सांभाळायचं की ती साईड ज्या आहेत त्या एकमेकाला परफेक्ट लागल्या पाहिजेत. 2-2 स्टॅपल त्याला मारायचेच. प्रत्येक साईडला 2-2 स्टॅपल मारायचे. हां सर्व स्टॅपल झाल्यानंतर हा आपला आकाशकंदील असा तयार होणार आहे. आता त्याला आपण खालून झिरमिळ्या घेऊया. ह्याच्यावर आपण तुम्हाला जे सांगितलेल्या डिझाईन्स काढलेल्या नाही आहेत पॅटर्न बनवताना, पण त्या मात्र तुम्ही काढायच्या आहेत. आता ह्याला खाली आपण रिबन्स लावून घेऊया. पट्ट्या आपला पतंग पेपर जो दिला आहे त्याचे किमान 1 इंच रुंदीच्या पट्ट्या कापून घ्या आणि त्या खालच्या बाजूने लावा. रिबनच्या पट्ट्या साधारणपणे अशा कापलेल्या पाहिजेत आपल्याकडे. हे बघा साधारणपणे 1 इंच रुंदीची आहे आणि पूर्ण पतंग पेपर जेवढा आहे तेवढी आहे. ह्या रिबन जेवढ्या लांब असतील तेवढं ते आकाशकंदील शोभायला खूप चांगलं असते. खालच्या बाजूला आपण अशा प्रकारे पट्टी लावायची आहे. आपण पूर्ण हाफ राऊंड पूर्ण सर्कल कापलेला आहे. त्याच्यामध्ये गोल पट्टीला लावून तो आतमध्ये असा इन्सर्ट करून लावून घ्या. अशा प्रकारे सगळ्या पट्ट्या खालच्या सर्कलला आपण जे छोटे छोटे फोल्ड करून कापलेला आहे ना त्या ठिकाणी गोल लावून घ्या आणि त्यावरती आता आपण सोनेरी पट्टा लावत आहोत. म्हणजे आकाशकंदील अधिक सुशोभित होईल. सोनेरी पट्टी लावल्यानंतर हे आकाशकंदील असं दिसेल. ह्यामध्ये वरच्या भागातून तुम्ही बल्ब सोडू शकता आणि आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे ह्याला आपण अधिक डेकोरेटिव्ह अधिक सुशोभित करू शकतात आणि आपल्या अंगणात टांगू शकता. Good.